माझिया प्रियाला प्रीत कळेना। आज मला ऑफिसमध्ये माझ्या बॉसने लग्नासाठी विचारलं। हे का केलं त्यांनी? माझा खूप विश्वास होता की ते खूप चांगले आणि त्यांच्या मनात असं काही आहे हे मला आधीच कळलं असतं ना शमिका, तर मी माधुरी, हे बघ, कदाचित त्यांच्या मनात याआधी काही नसेलही। हे बघ, त्यांच्या मनात काही असो किंवा नसो, त्यांना जे काही वाटतं ते त्यांनी प्रामाणिकपणे तुझ्यासमोर कबूल केलंय ना। आता निर्णय काय घ्यायचा आहे हे तुझं तू ठरवायचंयस। आणि तूच मला सांगितलंस ना की एक माणूस म्हणून ते खूप चांगले आहेत। मला असं वाटतं की तू शांतपणे एकदा सगळ्या गोष्टींचा नीट विचार करावास। अभि, पुन्हा लग्न करण्याबद्दल म्हणजे पुनर्विवाहाबद्दल काय मत आहे तुझं? पुनर्विवाह का? कोण करताय? तू? शमिका? अभि, मी खूप सिरियसली बोलतेय। काय झालं? मी माधुरीविषयी बोलते। माधुरीला असं एकटं नाही पाहू शकत मी। आपण ज्या मुलीबद्दल बोलतोय तिला स्वतःची लहान मुलगी आहे। तिला त्या मुलीसकट स्वीकारणारे कोणी असेल तर आपल्याला काही प्रॉब्लेमच नाही ना। माधुरी, अगं काय आज ऑफिस नाहीये तुला? उशीर नाही होते का? मी रजा टाकली आज। अगो बाई, आज सूर्य पश्चिमेला उगवला का ग? काय म्हणजे अचानक असं? नाही ग, तसं काही नाही। म्हटलं जरा वेळ घरी पण देऊयात। घरी वगैरे वेळ नको देऊ, फक्त स्वराला थोडा वेळ दे। काय यार, कशातच इंटरेस्ट वाटत नाहीये मला। शी, दुसऱ्या कुणापाशी नाही पण निदान मी स्वतःपाशी तरी कबूल करूच शकते की मी त्या नाटकाचे ते एक्साइटमेंटचे दिवस खूप मिस करतेय। त्या रिहर्सल्स आणि त्या पूर्ण ग्रुपला मिस करतेय मी। नमस्कार। नमस्कार। माधुरी घरातच आहे ना? माधुरी, ते माधुरीने सुट्टी घेतली आज। देवळात गेली आजींसोबत। ऍक्च्युली आमच्या एका करंट प्रोजेक्टची सीडी माधुरीकडे होती। ती मला अर्जंट हवी होती म्हणून आलो होतो, बट समहाऊ मीच विसरलो की माधुरीने आज सुट्टी घेतली म्हणून। अच्छा, ओके, आय मॅनेज समथिंग। बाय द वे, इथून हायवेला कसं जायचं? हायवे ना? हो आई, मी एक काम करते, यांना गेट पाशी सोडते आणि तिथेच सांगते त्यांना। हा, हो, चला ना। नमस्कार। चल, तुमचं खरंच माधुरीवर प्रेम आहे ना? आय मीन, तुम्ही सांभाळू शकाल ना तिला? शमिका, मला तुमची काळजी समजू शकते। माधुरी जेव्हापासून ऑफिसात आली, तिच्याबरोबर मी काम केलं, तेव्हापासूनच मला त्यांचा स्वभाव आवडायला लागला। त्यांची कष्टाळू वृत्ती, त्यांच्या स्वभावातला गोडवा यामुळे मी खूप इम्प्रेस झालो। आणि त्यात माधुरीचं आणि माझ्या मुलाचं छान जमून गेल्यावर ना, मला त्यांच्याविषयी एक वेगळीच ओढ वाटायला लागली। असं वाटायला लागलं की माधुरी जर माझ्या कुटुंबात आली तर माझं कुटुंब पूर्ण होईल। माझिया प्रियाला